हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. आजचा दिवस खूप व्यस्त पण तितकाच छान गेला. सकाळपासून घरकाम, स्वयंपाक आणि शेवटी मस्त खेकड्याचं कालवण आणि भरलेले खेकडे बनवले. चला तर मग बघूयात आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासोबत मी शेअर करते. सकाळी उठल्यानंतर सगळ्यांसाठी गरमागरम चहा केला. त्यानंतर नाश्त्यासाठी मस्त पोहे बनवले. घरातलं सगळं आवरून झाल्यावर नंतर जेवणाची तयारी केली. माझं देखील मी आवरून घेतलं. अशा प्रकारे आज खास मेनू खेकड्याचं कालवण आणि भरलेले खेकडे बनवायचं ठरलं होतं. चहा नाश्ता मी गॅसवर बनवला आणि आता मला बनवायचं होतं चुलीवरती जेवण. आणि इकडे चूल पेटलेली होती, पाणी तापत ठेवलं होतं. त्यानंतर मी ते पाणी पहिलं बाजूला केलं आणि नंतर मी पहिलं भात घालायला घेतला. चुलीवरच मी भात बनवला. अशा प्रकारे मी चुलीवर भात घातला. त्यानंतर मीठ टाकलं आणि मग नंतर मी घेतला मसाला करायला. मसाल्यासाठी मी कांदा, खोबरं, लसूण घेतलं होतं आणि कांदे मी चुलीत भाजणार होते. गावाकडं आम्ही अशाच प्रकारे चुलीमध्ये कांदे भाजतो. तव्यावर जास्त सहसा भाजत नाही. चूल जास्त पेटलेली असते की त्यात चांगले भाजून निघतात कांदे. मी पहिल्यांदा मसाला करायला घेतला कारण का इकडे लाईट सारखीच जात होती. त्याच्यामुळं म्हटलं पहिलं मसाला करून घेते आणि मग बाकीचं काम करता येईल. त्यासाठी मी पहिले कांदे भाजत घातले आणि त्यानंतर लसूण आणि खोबरं पण घेतलं होतं. आणि जसं मी चुलीत कांदे टाकले तसं चूल विजायला सुरुवात झालेली. ते खूप दूर करते, फुकून फुकून दमले होते पण ती चूल काय पेटत नव्हती. नंतर चुलीने पेट घेतला होता पण त्याआधी मी खूप सारे माचीस काडी वगैरे, कागद वगैरे लावत होते पण ती चूल काय पेटत नव्हती. खूप सारा दूर झालता कारण मी खूप सारे कांदे चुलीमध्ये टाकले होते. त्याच्यामुळे ते लवकर पेटच धरत नव्हती. आणि जाळ करण्यासाठी माझे असे खूप सारे प्रयत्न चालू होते. काड्या लावत होते पण चूल काय पेट घेतच नव्हती. खूप सारा धूर पण झाला होता आणि डोळ्यांची पण खूप सारी आग झालेली. पण ते काही धूर होता जात नव्हता आणि जाळ होत नव्हता. आणि नंतर माझ्या इतक्या साऱ्या प्रयत्नांना यश आलं आणि चूल चांगल्या प्रकारे पेटली. अशा प्रकारे चुलीने पेट घेतला चांगला आणि नंतर कधी विझलीच नाही. त्यानंतर मी घेतला होता लसूण सोलायला कारण खूप सारा लसूण सोलायचा होता आणि मसाला मला कालवण्यासाठी देखील आणि ते भरलेले खेकडे बनवायचे होते त्यासाठी देखील मला मसाला बनवायचा होता. पिल्लू आलती बसायला आणि मी लाकूड घेतलेलं चुलीला लावायला. तिला वाटलं तिलाच मारते की काय, त्याच्यामुळे ती पळूनच गेली. त्यानंतर मी पटपट लसूण सोलून घेतला आणि नंतर खोबरं देखील मी चुलीमध्येच भाजलं आणि ते चिरून पण घेतलं. आमच्या इकडे सारखी लाईट जात होती त्यामुळे मला पहिला मसाला बनवायचा होता आणि त्यासाठी माझी चालली होती घाई. लसूण सोलून झाला आणि मग त्यानंतर मी चुलीमधले कांदे बाहेर काढले कारण खूप वेळ झालं होतं ते भाजत होते. म्हटलं जळून जातील त्याच्यामुळे मी ते पहिले काढून घेतले बाजूला. बघा कशा प्रकारे मी कांदे काढते आणि ते कसे भाजलेत ते. मांजरीला धूर लागत होता त्याच्यामुळे ती लगेच उलटी फिरून बसली. भातात पण पाणी लागत होतं थोडंसं, मग पाणी मिक्स केलं आणि नंतर अशा प्रकारे मी कांदे चुलीतनं बाहेर काढून घेतले. पकडीने काढत होते कारण ते खूप गरम होते. खूप सारे कांदे चांगले भाजले होते आणि नंतर मी खोबरं भाजून घेतलं. जास्त जाळलं नाही, मी थोडंसंच गरम केलं कारण का नंतर खोबरं मसाल्यामध्ये भाजून निघतंच त्याच्यामुळं. नाही तर ते लगेच काळं होऊन जातं जास्त भाजलं की. खोबरं थंड होत होतं तोपर्यंत मी घेतली कांद्यांची सर्व साली काढून टाकल्या आणि कांदे चांगले करून प्लेटमध्ये ठेवले. खूप गरम होते, हात पण भाजत होते. पटपट काढले, संपूर्ण काळं झालेलं काढून टाकलं आणि आतले कांदे घेतले. कांदे खूप चांगले भाजले होते आणि नंतर घेतलं खोबरं चिरून कारण का मिक्सरमध्ये खोबरं चिरून टाकलं तर पटकन बारीक होतं आणि ते जास्त जाड चिरलं तर मोठं राहतं आणि कालवणात खाताना लागतं. त्याच्यामुळे ते खोबरं बारीक चिरून घेतलं की मसाला एकदम बारीक होऊन जातो. नंतर चुलीकडे जाळ केला. चूल विजत चाललेली त्याच्यामुळे चुलीकडे जाळ केला आणि कचरा सगळा भरून घेतला आणि नंतर चुलीवर टोप मम्मीने सारवलेला तो ठेवला. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी तापत ठेवलं आणि आता मोडायची होती खेकडं. त्यासाठी साहित्य घेतलं सगळं काढून.
टोप परात वगैरे घेतलं. पात कालवण्यासाठी पाणी घेतलं थोडंसं. आणि नंतर मला खेकडे धुवायचे होते, मोडायचे होते, त्यांचे शिंगडे वगैरे सगळे तसेच होते. तर मला भीती वाटत होती, पण मी तसाच प्रयत्न करत काढले आणि शिंगडे मोडून ठेवत होते. तसेच कुड्या वगैरे सगळं काही मोडायचं होतं, ते साफ केलेले नव्हते. आणि सगळ्या खेकडी होत्या बघा, केवढ्या मोठ्या मोठ्या खेकडी आहेत आणि त्यांचे शिंगडे पण बघा किती मोठे मोठे आहेत. सर्व शिंगडे मोडून घेतले आणि नंतर खेकडी घेतल्या धुवून. आणि ते मोडताना भीती तर वाटतच होती, पण ते मलाच पकडायचे होते कारण मम्मीने आज मलाच बनवायला सांगितलं होतं सगळं. ती काही करणारच नव्हती. त्याच्यामुळे मी हिंमत करत खेकडीचे सगळे शिंगडे आणि कुड्या वगैरे मोडत होते. अशा प्रकारे त्यानंतर मी सर्व शिंगडे बाजूला काढून घेत होते, कारण ते वेगळे शिजवायचे होते. कारण कालवणामध्ये एकत्र टाकले की नुसतं एकत्र होतं, त्याच्यामुळं नुसते खेकडे टाकणार होते आणि शिंगडे आणि कुड्या सेपरेट शिजवणार होते, त्यासाठी ते वेगळ्या करत होते. आणि पिल्लू तर माझ्यावर लक्षच ठेवून होते, मी काय काय काम करते ते माझ्याकडे ती सगळं बघत होती. एकदा इकडे एकदा तिकडे असं तिचं काम चालू होतं बसायचं. आणि मी अशा चांगल्या खेकडे सगळं धुवून घेतले आणि नंतर ते मी कालवण्यासाठी मोडत होते. तर स्वच्छ असे धुवून पण घेत होते आणि मोडत देखील होते. जो भाग नकोसा असतो तो सरळ काढून टाकत होते आणि जो भाग आपण ठेवतो तो ठेवत होते. मांदा वगैरे घेत होते पिवळावाला आणि बाकीचं सगळं काढून टाकत होते. अशा प्रकारे मी सर्व खेकडे उमदून घेतले. आणि आता खेकडे संपत आले होते उमदायचे, त्याच्यामुळे थोडेच राहिलेले ते पण मी पटकन करून घेतले. ही खूप मोठी खेकड होती, ती मी शेवटी ठेवली होती मोडण्यासाठी.
तर ती पण घेतली काढून. हात खूप चिकट झाले होते. आणि मग नंतर ते गरम पाणी ठेवलेलं त्याच्यामध्ये सगळं वतलं उमदलेले खेकडे. आणि आता हे शिंगडे या टोपात बाजूला काढून घेतले. ते मी नंतर शिजत घालणार होते, कारण मला अजून खेकडे भरण्यासाठी पण खेकडी मोडायच्या होत्या त्याच्यामुळे. आणि नंतर कांदा चिरून घेतला पटपट, कचकच कांदा चिरून घेतला. आणि मग कांदा टाकला कालवणात. त्यानंतर कालवणामध्ये मसाले, तेल आणि मीठ सगळं टाकून घेतलं. त्यानंतर किचनमध्ये मिक्सर लावण्यासाठी गेले. किचनवर पण खूप सारा पसारा झाला होता, पण मिक्सर लावल्यावर पण परत पसारा होतोच, त्यामुळे आधी मिक्सर लावून घेतला. आणि लाईट तर फुल नव्हतीच, लाईट पूर्ण डीम होती. तसंच मिक्सर लावला, पटपट फिरवून घेतलं, कारण नाहीतर मला पाट्यावर वाटावं लागलं असतं त्यामुळे. सर्व मसाला मिक्स करून घेतला, कारण मी थोडा थोडा वाटत होते त्याच्यामुळं. आणि 5-6 चमचे कालवणामध्ये मसाला टाकला आणि थोडासा ठेवला खेकडे भरण्यासाठी. मसाला टाकून झाला आणि अशा प्रकारे मी कालवण शिजण्यासाठी ठेवलं. आणि आता घ्यायचं होतं वाटण बनवायचं होतं, ते पण कोणतं, खेकडे भरण्यासाठीचं. त्यासाठी मी हरभरा डाळ, तांदूळ आणि बाजरी घेतली होती. हरभरा डाळ चांगली भाजून घेतली पहिल्यांदा. ती सारखी उलटी पालटी करत होते, कारण तवा खूप तापला होता आणि ती पटपट भाजत होती. नंतर हरभरा डाळ भाजून झाली, ती काढून घेतली बाजूला. आणि त्यानंतर घेतले बाजरी चांगली गुलाबी अशी नाही का तांबूस होऊन दिली, चांगली भाजून काढली, कारण बाजरी जास्त होती. बाजरी पण चांगली तांबूस अशी भाजून घेतली. आणि नंतर टाकायचे होते तांदूळ भाजायला. बाजरी मी खूप सारी अशी उलटी पालटी करत करत चांगली एकदम भाजली, म्हणजे जरा खेकडे चवदार बनतील ह्याच्यासाठी. नंतर ती पण काढून घेतली. आणि आता टाकायचे होते तांदूळ पण मी थोडेच घेतले होते, जास्त करून बाजरीच होती. आणि ते थंड होत होतं. तांदूळ भाजून घेतले आणि तांदूळ पण घेतले काढून पटकन. तांदूळ पटकन भाजले होते, कारण तवा खूप तापलेला होता. नंतर ते खूप गरम होतं, ते मी खालीवर करून जरा थंड केलं. आणि मग हे सगळ्याचं मी पीठ बनवून घेतलं, म्हणजेच रोम बनवून घेतला. आणि नंतर हे खेकडे मला मोडायचे होते. तो किरवा बघा कसा मोठा आहे आणि तो कसा बघतोय. मला त्याला हात लावायची खूप भीती वाटली होती, पण बघा तुम्ही मी कशा प्रकारे तो किरवा मोडला आहे ते. तर एक एक खेकड काढत मी सर्व खेकडी मोडून घेतल्या. शिंगडे काढून घेतले आणि कुड्या बाजूला केल्या, कारण का शिंगडे मी आधीचे पण शिजवले नव्हते आणि हे नंतरचे एकत्र करून सगळे शिंगडे मला एकत्र शिजवायचे होते. आणि तो किरवा एकच होता तेवढा फक्त. पटपट घेतले सर्व खेकडी मोडून. आणि नंतर मग मला ते कवटी वगैरे सगळं काही धुवायचं होतं, त्यासाठी मी पटपट आवरत होते, कारण दिवस माझा पूर्ण यातच चाललेला. बघा मोठा किरवा घेतला होता मोडायला, त्याचा शिंगडा खूप मोठा होता, तुम्ही बघू शकतात केवढा मोठा शिंगडा आहे. आणि त्यांच्या नांगी पण. किरवा झाला मोडून, मग खेकडी पण घेतल्या पटपट मोडून.
नंतर मग मी सगळे शिंगडे त्या टोपामध्ये काढून घेतले. तो मोठा पण शिंगडा त्याच्यातच काढून घेतला. तर सगळे खेकडे धुवून घेतले आणि नंतर मी परत मोडले, कारण का मला ते भरण्यासाठी आता उमदायचे होते. चांगले 2 पाण्याने धुवून घेतले आणि मग ताट घेतलं. ताटामध्ये सगळे काढून घेतले आणि एक एक मोडत परातीमध्ये ठेवलं एकावर एक कवटी, कारण याची कवटी त्याला आणि त्याची कवटी याला व्हायला नको. आणि ते रोम केलेला तो पण घेतला. रोम घेतला कारण त्यामध्ये मला टाकायचा होता कवटीमधला मांदा आणि कवटी करायची होती पूर्ण साफ. म्हणजे कवटीमध्ये जे पण काय आतमध्ये असते ना पूर्ण रिकामी करायची असते कवटी. तर ती कवटी मी पूर्ण साफ करत होती. हाताला लागत होतं खूप ते साफ करताना, पण खायला खूप आवडतं त्याच्यामुळं करायला तर लागतच होतं. आणि बाहेर खूप जोराचा पाऊस पडत होता आणि लाईट सारखी येत जात होती. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये लाईट कशी झुकझुक करते ते. सर्व खेकडे अशा प्रकारे उमदून घेतले आणि त्यांच्या कवट्या पण साफ करून घेत होते. अशा प्रकारे सर्व खेकडी उमदून घेतल्या आणि त्यांच्या कवट्या पण साफ केल्या. पाणी टाकायला गेले तर ते पण माझ्याकडनं सांडलं. नंतर मी दुसरं पाणी आणायला गेले होते आणि त्यानंतर आता मळायचं होता रोममध्ये मी खेकडींचा मांदा टाकलेला होता. बघा तुम्ही, काळा आणि पिवळा असा दोन्ही पण प्रकारचा मांदा खेकडींमध्ये असतो. काही खेकडींमध्ये पिवळा तर काही खेकडींमध्ये काळा. मीठ, हळद, लाल मिरची, काळा मसाला वगैरे मी सर्व काही टाकून घेतलं. त्यानंतर मीठ टाकलं आणि मग तेल टाकलं आणि राहिला होता कांदा चिरायचा, तर पटकन कांदा पण चिरून घेतला आणि कांदा पण त्याच्यामध्ये बारीक बारीक चिरून टाकला. आणि नंतर मग ते मला मळून घ्यायचं होतं चांगलं असं. आणि मी चाळण पण घेतली होती खेकडे भरून त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी. आणि हा वाटलेला मसाला ठेवलेला तो पण त्याच्यामध्ये मिक्स केला आणि सर्व रोम म्हणजेच ते पीठ पूर्ण असं मळून घेतलं हाताने. हाताला ते खूप सारं चिटकत होतं, पण चांगल्या प्रकारे मळलं आणि नंतर मग एक एक कवटीमध्ये भरलं. पहिलं मी किरव्यामध्ये भरलं होतं बघा, जास्त दाबून पण नाही आणि जास्त मोकळं पण नाही, असं भरत होते मी पीठ, कारण का जास्त पॅक पण नको व्हायला आणि वरून पण थोडंसं असं लावत होते. तर पहिला किरवा भरून झालेला आणि नंतर थोडी लाल मिरची नंतर परत थोडीशी मिक्स केली आणि नंतर खेकडी भरून घेतल्या. अशा सगळ्या खेकडी पटपट भरून घेतल्या. आमच्या इकडे ह्या खेकडी अशा दोऱ्याने वगैरे काही बांधून ठेवत नाही, त्या अशा टाकल्या आणि शिजत तरी पण त्या बरोबर शिजतात आणि कवटी काय त्यांची सहजासहजी बाहेर येत नाही. ते रोम आपल्याला हातानेच काढून खावा लागतो. अशा प्रकारे आमच्या इकडे खेकडी भरल्या जातात. मी सर्व खेकडी भरून घेतल्या पटपट आणि जास्त करून खेकडी भरतात, किरवे जास्त करून कोण भरत नाही, पण तो एक मोठा किरवा होता त्यासाठी तो किरवा भरला होता. आणि माझ्या सर्व खेकडे अशा प्रकारे भरून झाल्या आणि त्यानंतर मग त्या वरती टोपामध्ये पाणी टाकलं आणि मग त्याच्यामध्ये शिजत टाकल्या आणि त्या फक्त वाफेवर शिजवायच्या होत्या, त्याच्यामुळे खूप सारा वेळ लागला. आणि हे 2 गोळे उरले होते ते तसेच मी ठेवले चाळणीमध्ये. ते पीठ पण म्हणजेच तो रोम खूप चांगला लागतो खायला, असं चविष्ट, कारण ते पूर्ण खेकड्यांमध्ये शिजलेला असतो, त्याच्यामुळे तो चवदार होऊन जातो एकदम. आणि नंतर टोप वगैरे धुवून घेतला आणि मग टोपामध्ये पाणी वगैरे टाकलं, त्याच्यामध्ये किसणी ठेवली आणि मग त्याच्यावर ठेवली चाळण आणि मग टाकलं ते शिजत. आणि नंतर गॅसवर घातले होते मी शिंगडे शिजत. बघा अशा प्रकारे, बघा तो मोठा शिंगडा कसा शिजते. खूप सारे शिंगडे होते आणि असे एकत्र शिजत टाकले होते. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.